कार्यकर्ते घोषणा देणार आहेत, आवाज दुमदुमणार आहे, परंतु या घोषणा देताना कोणाचाही अवमान करता कामा नये। नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे, महायुतीची बीड लोकसभेची अधिकृत उमेदवार। मी आपल्या सर्वांना ही माहिती देऊ इच्छिते की मी 24 एप्रिल रोजी माझं नामनिर्देशन दाखल करणार आहे। माझं नामनिर्देशन दाखल करून 3 वाजल्यानंतर मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहे। तिथून अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आमची रॅली येणार आहे। त्यानंतर माने कॉम्प्लेक्समध्ये ही रॅली जाऊन त्याचं सभेत रूपांतर होणार आहे। ही रॅली, हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने करावा अशी माझी अपेक्षा आहे। साधेपणाने जरी केला तरी संख्या मोठ्या प्रमाणात येणारच आहे याचा मला विश्वास आहे, कारण आपण सर्व त्या दिवसाची तयारी करत आहात। या दिवशी परंपरा मुंडे साहेबांनी जी घालून दिली त्याप्रमाणे ही रॅली दरवेळी होते तशीच होईल। सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे, अत्यंत साधेपणाने आपण ही रॅली केली पाहिजे। मोठ्या संख्येने नेते आपल्या जिल्ह्यातील तिथे येतील, त्यांना वाट करून दिली पाहिजे। स्टेजवर जे अपेक्षित आहे त्यांनीच तिथे आलं पाहिजे। रॅलीमध्ये सगळ्यांनी प्रत्येकाला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे। मला माहिती आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असणार आहे, कार्यकर्ते घोषणा देणार आहेत, आवाज दुमदुमणार आहे, परंतु या घोषणा देताना कोणाचाही अवमान करता कामा नये, कोणालाही कमी लेखता कामा नये, समोरच्या उमेदवारांच्या विरोधात घोषणा देता कामा नये अशी माझी विनंती असणार आहे। रॅलीची संख्या मोठीच होणार आहे। शिवशक्ती परिक्रमेत सुद्धा मी लोक न बोलवता आले। मी जेव्हा भगवान भक्तीगडावर जाते तेव्हा सुद्धा लोक मोठ्या संख्येने येतात। मी नुसतं नामनिर्देशन दाखल करणार आहे असं म्हटल्यानंतर राज्यभरातून लोकांची इच्छा आहे की आम्ही यासाठी यावं। तुम्ही जरूर या, पण साधे आणि शांतपणाने ही रॅली आपण करावी। माने कॉम्प्लेक्स हे छोटं पडणार आहे, एवढ्या संख्येने लोक येणार आहे अशी मला इच्छा व्यक्त करत आहेत, परंतु परंपरेप्रमाणे ही सभा तिथेच होईल। ही सभा आपण सर्वजण शांतपणे ऐकून घ्यावी आणि हा दिवस चांगला पार पडावा यासाठी आपल्या सर्वांचं योगदान द्यावं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।